26/11च्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। कायम प्रवाशांच्या गर्दीनं तुडुंब असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केलेला होता। यात अनेक जण ठार झाले होते, अनेक जण जखमी देखील झालेले होते आणि याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वूर राणाच्या चौकशीमध्ये आता अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथनं या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। 26/11च्या हल्ल्यामध्ये मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळांचा समावेश होता। यामध्येच होतं एक स्थळ, ते म्हणजे या ठिकाणचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। या टर्मिनसवरती शेकडो नागरिक पर्यटक हे आपले प्रवासासाठी थांबले होते। त्याच दरम्यान अंधाधुंद गोळीबार 2 अतिरेक्यांनी केला आणि यामध्ये अनेक नागरिक ठार झाले। मात्र एकूणच या लढाईमध्ये 2 आतंकवाद्यांना जरी गोळीबारामध्ये ठार करण्यात आलं असलं तरी या मागचा मास्टरमाइंड सूत्रधार जो होता तहव्वूर राणा याला आता भारतात आणलं गेलं आहे। त्यामुळे नक्कीच मुंबईमधील ज्या प्रेक्षणीय स्थळांवरती हल्ले झाले त्यामागचा नक्की हेतू काय होता हे या सर्व चौकशीतून समोर येणार आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।